नव्या सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय. पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी. 76,200 कोटी रुपये खर्च संमत. 12 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित. खरीप हंगाम 2024साठी 14 प्रमुख पिकांसाठी पीक खर्चाच्या सुमारे 1.5 पट हमीभाव जाहीर. धानाला 2,300 रुपये तर कापसाला 7,131 रुपये हमीभाव जाहीर. देशात 1,000 मेगावॅट किनारी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गुजरात आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 500 मेगावॅटचा प्रकल्प उभारणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर. 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 84 प्रमुख विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि लोकार्पण. गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून 18 जूनला घेण्यात आलेली UGC नेट परीक्षा 2024 केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रद्द. फेरपरीक्षा होणार. कथित गैरप्रकाराचा तपास CBIकडे. काँग्रेसच्या मतपेढीवर उभाठा पक्ष लोकसभा निवडणूक जिंकला, मात्र आम्ही शिवसेनेचे बालेकिल्ले जिंकत शिवसेनेचा मूळ मतदार आपल्याकडेच असल्याचं सिद्ध केलं. एकनाथ शिंदे यांचा दावा. नरेंद्र मोदी अजिंक्य नाहीत हे आपण दाखवून दिलं असं सांगत भाजपाच्या अहंकाराला मतदारांनी निवडणुकीत उत्तर दिल्याचं उद्धव ठाकरे यांची टीका. पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार. राज्य शासन आदेश जारी. आणि तिथीप्रमाणे आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे साजरा. रायगडावर शिवरायांना अभिवादन करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन.